या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर लवकरच आपला नवरात्रोत्सव सुरू होणार आहे। तर प्रामुख्याने आपण हिंदू धर्मात 4 नवरात्र वर्षातनं साजरे करत असतो। त्याच्यापैकी 2 नवरात्र गुप्त नवरात्र असतात आणि 2 जे आहेत आपले, एक चैत्र नवरात्र आणि दुसरी म्हणजे अश्विन नवरात्र। तर 3 सप्टेंबर पासून ते 12 सप्टेंबर पर्यंत 2024 ची अश्विन म्हणजेच शारदीय नवरात्र उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे। तर या नवरात्रोत्सवात आपण कुळस्वामिनींच्या बऱ्याच अशा सेवा करत असतो। त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे अखंड दीप प्रज्वलित करणं। या 9 दिवसाच्या काळात आपण अखंड तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करत असतो, आई भगवतीला समर्पण करत असतो। तर ही ज्योत कशी पेटवायची, दिवा कसा लावायचा, त्यामागचे नियम काय, किंवा दिवा लावताना कुठला मंत्र म्हणायचा, दिवा कशा पद्धतीने लावायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुम्ही सुद्धा अखंड दीप तुमच्याकडे प्रज्वलित करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की अखंड दिवा का लावायचा आणि कोण लावू शकतं। तर आपण जाणून घेऊया अखंड दिवा का लावायचा। तर हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार आपल्याला माहिती आहे की कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण ही दीप प्रज्वलाने करत असतो। अगदी सकाळ संध्याकाळ देवाजवळ, तुळशीपाशी, दारापाशी आपण दिवा लावत असतो। त्यामागे एक शास्त्रीय कारण आहे। तर दिव्याची वाच जशी उंच उंच तेवत जाते, तर त्या वातीप्रमाणे, त्या ऊर्जेप्रमाणे, त्या प्रकाशाप्रमाणे माणसाची प्रगती ही उंचावत जावो, आपली प्रगती उंचावायला हवी, म्हणून आपण दिवा लावत असतो। तर अखंड दिवा 9 दिवस आपल्याला लावायचा आहे। अखंड दिवा म्हणजे काय, तर 9 दिवस त्याच्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडता नाही असा अखंडित दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। तर आपल्या स्वतःच्या यश, कीर्ती, धनलाभासाठी, आपल्यावर आर्थिक कुठलंही संकट येऊ नये किंवा आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी आपण अखंड दिवा लावत असतो। दिव्याची ऊर्जा हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि ही सकारात्मकता आपल्या आयुष्यात यावी, आपल्या वास्तूमध्ये यावी, त्याच्यासाठी प्रत्येकाने आवर्जून अखंड दीप प्रज्वलित करायचा असतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अखंड जो दिवा आहे त्याची जी ज्योत आहे ती कुलस्वामिनीची, आपले कुळदेवतेचं प्रतीक असतं। त्याच्यामुळे प्रत्येकाने अखंड दिवा लावायचा आहे। आता बरेच जणांच्या मनात शंका असतात की ताई, आम्ही घटस्थापना करत नाही, तर आम्ही अखंड दिवा लावू शकतो का, किंवा आमच्या सासरी अखंड दिवा लावला जातो, मग आम्ही लावायचा का, आम्ही तर वेगळे राहतो, मग आम्ही अखंड दिवा लावायचा का। तर हो, अखंड दिवा प्रत्येक जण जिथे कुठे तुम्ही राहता तिथे लावू शकता। तुम्ही भाड्याच्या घरात राहता अथवा तुम्ही स्वतःच्या घरात राहता, तुम्ही जिथे कुठे राहता, जिथे कुठे तुम्ही रोजची देवपूजा करता, त्या स्थानी तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे। जरी तुमच्या घरी म्हणजे मूळ गावी दीप प्रज्वलन होत असेल तरी सुद्धा तुम्ही अखंड दिवा लावू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल, आता बऱ्याच जणांकडे अशी मान्यता आहे, पूर्वापार पद्धतीप्रमाणे ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते किंवा तेच लोक घटस्थापना करतात किंवा ऐच्छिक चालीरीती सुरू करतात आणि ते लोक घटस्थापनेला सुरुवात करतात। आता बऱ्याच जणांच्या मनात असं असतं की घटस्थापना गावी होते तर इकडे दिवा लावायचा का, जिथे आपण राहतो, तर आपण जिथे कुठे राहतो तिथे आपण दिवा लावू शकतो। आणि दिवा लावण्यासाठी घटस्थापना करणं जरुरीचं नाहीये। तुम्ही घटस्थापना करताय अथवा करत नाही तरी सुद्धा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करायचा म्हणजे करायचाच आहे। आता हे झालं अखंड दिवा का लावतो किंवा का लावायचा यामागचं कारण। आता आपण जाणून घेऊया अखंड दिवा कशा पद्धतीने लावायचा आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्याची गरज आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दिवा लागणार आहे। तर तुम्ही 2 प्रकारचे दिवे घेऊ शकता। एक म्हणजे तुम्ही दगडाचा सुद्धा दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही असा पितळेचा दिवा घेऊ शकता। तर किंवा त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे स्टीलचा मोठा दिवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मातीचा दिवा घेऊ शकता। आता पहिली महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही मातीचा किंवा दगडाचा दिवा घेताय तर 3 तारखेला आपली घटस्थापना आहे, त्याच्या 1 किंवा 2 दिवस आधी दिवे जे आहेत तुम्ही पाण्यात भिजवून ठेवा। त्याच्यामुळे त्याच्यात तेल झिरपणार नाही आणि सारखं सारखं तेल तुम्हाला घालावं लागणार नाही। किंवा मग जर तुम्ही स्टीलचा किंवा पितळीचा दिवा लावताय तर त्याला पाण्यात भिजवायची तर काही गरज पडत नाही, पण शक्यतो दिवे जे आहेत ते मोठ्या आकाराचे घ्या। कारण काय होतं की सारखं सारखं आपल्याला तेल टाकावं लागतं किंवा दिव्याची वात म्हणजे आपण मोठी वात लावणार असतो, तर ती दिव्याची पूर्ण वात तिच्यात बसल्यानंतर, ती दिव्याची वात तेलाने किंवा तुपाने भिजल्यानंतर
त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात तेल मावायला हवं, कारण सारखं सारखं एका एका तासात जेव्हा आपण तेल टाकतो तर दिवा विझण्याची शक्यता असते, किंवा सारखं सारखं आपण दिव्याला जर हात लावायला गेलो तर काही घटना घडण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे शक्यतो अखंड दीप प्रज्वलित करताना दिवा हा मोठ्या पद्धतीचा असा, तुम्ही मातीचा जरी दिवा घेताय किंवा दगडाचा जरी दिवा घेताय तर तुम्ही तो मोठा घ्या. आता मागच्या वर्षी मी हा दिवा लावला होता, दगडाचा दिवा, छान पेटतो, पण काय झालं की हा थोडासा छोटा आहे, तर त्याच्यामुळे मग मी विचार करते की मोठा दिवा लावावा. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे मोठे दिवे घेऊ शकता. हे गळण्याची सुद्धा शक्यता नसते, याच्यातनं तेल सुद्धा पांझरत नाही, तर त्याच्यामुळे आपली जी ज्योत आहे ती व्यवस्थितरित्या चालते. त्याच्यानंतर आपल्याला दिवा लागण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे कुंकुने आणि हळदीने असे रंगवलेले तांदूळ. तर हे जे तांदूळ आहेत हे आपल्याला अष्टदम कमळ काढण्यासाठी लागतात. तर अशा प्रकारचे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. त्याचबरोबर वात. आता वात कशी घ्यायची, तर तुम्ही कापसाची वात घेऊ शकता, किंवा तुम्ही अशा प्रकारे मार्केटमध्ये पूजेच्या दुकानात जो कलावा मिळतो त्याची सुद्धा वात करू शकता, ते सुद्धा चालतं. कारण कापसाची वात, मोठी वात घडताना कुठे कुठे ती तुटण्याची शक्यता असते किंवा कुठे बारीक पडते, तर मार्केटमध्ये सुद्धा वात मिळते. जर तुम्ही ती कापसाची वात आणत असाल तरी चालेल, किंवा मग तुम्ही कलाव्याची वात केली तरीही चालेल. आता वातीबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट, तर वात ही मोठी असावी, म्हणजे 9 दिवस ती जळत राहायला हवी. आपण वरती वरती सरकवत असतो तर वात कमी पडू नये. तर आता वात घेण्याबाबतचा एक नियम आहे की अखंड दिवा लावताना नवरात्रीतला वात ही 1.25 हाताची असावी. 1.25 हात म्हणजे आपला एवढा हात असतो, तर हा हात आपला 1.25 हात म्हणजे आपण किमान हाताच्या कोपऱ्यापर्यंत एवढ्या उंचीची वात घ्यावी. जर तुम्ही आता कलाव्याची वात घेताय तर ती वात एवढ्या उंचीची असावी, म्हणजे एवढी वात असावी. तर कापसाची घेताय तर कापसाची सुद्धा एवढी असावी, किंवा कलाव्याची घेताय तर कलाव्याची सुद्धा इतकी असावी. तर तांदूळ, वात, त्याचबरोबर तुम्हाला पूजेसाठी लागणारं हळदी कुंकू आणि दिव्याला समर्पित करायला फुलं. त्याच्यानंतर दिवा ठेवण्यासाठी एक आपल्याला पाट घ्यायचा आहे. पाटावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं, किंवा तुम्हाला जो कुठला रंग आवडत असेल, काळा रंग सोडून त्या रंगाचं आसन आणि दिवा ठेवण्यासाठी डिश. तर आता दिवा ठेवण्यासाठी डिश का, कारण तेलाचा गुणधर्म आहे की कुठल्याही भांड्यात तुम्ही तेल ठेवा, दिव्यात लावा, दगडाच्या, मातीच्या, पितळेच्या, थोडंफार प्रमाणात तेल हे बाहेर येतं. ते कसं येतं ते काही माहिती नाही, तो त्याचा गुणधर्म आहे, त्याच्यामुळे तेल हे बाहेर येतं. तर तेल बाहेर येतं, 9 दिवस आपल्याला ते तसंच ठेवायचं असतं, आणि तेलामुळे चिकटपणा निर्माण होतो, असं थोडंसं चिकट होतं, खालचा जो सरफेस आहे तो खराब होण्याची शक्यता असते, लाकडाचं पाट वगैरे, किंवा मग ते सगळं काही आपली जी पूजा आहे ती व्यवस्थित दिसत नाही, आपल्या डोळ्यांना सुद्धा ते बरं वाटत नाही. तर त्याच्यामुळे पहिलेच काळजी म्हणून शक्यतो तुम्ही डिशमध्येच दिवा लावा, जेणेकरून तेल जर बाहेर निघालं तर ते सुद्धा खराब होणार नाही. तर हे झालं सगळं आपलं दिवा लावण्याचं साहित्य. आता आपण बघूया दिवा कशा पद्धतीने लावायचा आणि दिवा लावताना कुठला मंत्र म्हणायचा. आता तुम्ही जिथे घटस्थापना करणार आहात, किंवा तुम्ही घटस्थापना करणार नसाल तर देवघरापुढे, आणि घटस्थापना सुद्धा आपण शक्यतो देवघराच्या आजूबाजूलाच करत असतो, तर जर तुम्ही घटस्थापना करत असाल तर तुम्ही जिथे कुठे घटस्थापना केली आहे तर त्याच्या पुढे, किंवा आपण नवरात्रीत कुळदेवीचा मंगल कलश स्थापन करतो तर त्या पाटावरती आपण दिव्याची स्थापना करायची आहे. किंवा मग जर तुम्ही काहीच करणार नसाल, फक्त अखंड दीप प्रज्वलित करणार असाल तर तुम्ही देवाजवळ, देवापुढे कुठेही दिवा लावू शकता. तर आता मी पाटावर नाही, तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून देवाच्या पुढे लावून दाखवते. तर हे समजा तुम्ही की पाट आहे, देवघराचीच पाटी आहे, तर मी नवरात्रीत पाट ठेवणार आहे. तर त्याच्यावरती आपण हे असं लाल रंगाचं आसन अंथरायचं. आता दिवा लावताना तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू शकता. तुपाचा जर तुम्ही दिवा लावताय तर ते तूप म्हशीचं नसावं, गाईचंच असायला हवं. आणि तेलाचा दिवा जर तुम्ही लावताय तर शक्यतो तुम्ही तिळीचं तेल घ्या, किंवा मोहरीचं तेल सुद्धा घेऊ शकता. आता मोहरीचं तेल किंवा तिळीचं तेल थोडंसं महाग मिळतं, किंवा तूप सुद्धा थोडं महाग मिळतं. तर आता बरेच जण म्हणतील की ताई आम्ही साध्या तेलाचा दिवा लावला, जे आम्ही रोजच्या स्वयंपाकासाठी वापरतो, तर चालेल का? तर चालेल, काही हरकत नाही. पण मला असं वाटतं की आपण रोजच्या दैनंदिन जीवनात स्वतःवरती आपल्या हौसेमौसेसाठी बराच असा खर्च करत असतो, तर देवासाठी सुद्धा 9 दिवसात जर थोडा खर्च झाला तर काय फरक पडतो? तर हे आपल्या चांगल्यासाठीच आहे. जर तुमच्याकडनं शक्य होत असेल तर इच्छिक पद्धतीने तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता, किंवा मग तुम्ही तिळाचं तेल घ्या, मोहरीचं घ्या, किंवा तेही नाही तर मग तुम्ही साध्या तेलाचा दिवा लावा, काही हरकत नाही. आता एका पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे, आणि त्याच्यावरती आपल्याला या तांदूळाने अष्टदल कमल काढायचं आहे.
तर अशा पद्धतीने पाटावरती मी लाल रंगाचं आसन अंथरून घेतलं आहे। तर याच्यावरती तुम्हाला अष्टदल कमळ काढायचं आहे। तर अष्टदल कमळ जर तुम्हाला काढता येत असेल तर ठीक आहे। कमळ म्हणजे काय, तर अशा पद्धतीने तुम्ही तांदूळाची एक रास बनवायची आणि त्याला अशा 8 पाकळ्या करायच्या आणि मग हे विखुरलेले तांदूळ व्यवस्थितरित्या गोल करून घ्यायचे। आता कमळ वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा काढलं जातं, आपली देवपूजा छान दिसावी म्हणून हे सगळं काही असतं। तर तुम्हाला जर काढता येत नसेल अगदी डिझाईनदार, तर देवी आई आपल्याकडनं काही डिझाईन मागत नाही आहे, असं साध्या पद्धतीने तुम्ही अष्टदल कमळ काढू शकता। तर अष्टदल कमळ काढल्यानंतर त्या कमळाची पूजा करून घ्यायची, कारण आई भगवतीचं आसन आहे कमळाचं फूल। अशा प्रकारे पूजा करून घ्यायची। तर हे जे तांदूळ आहेत हे रंगीतच तांदूळ घ्यावे, याच्यासाठी पांढरे तांदूळ वापरायचे नाही। त्याच्यानंतर त्याच्यावरती एक डिश स्थापन करायची आणि डिशमध्ये असा दिवा ठेवायचा। त्याच्यानंतर जर तुम्ही कलाव्याची वात घेत असाल तर कलाव्याची, किंवा कापसाची घेत असाल तर कापसाची वात त्याच्यात टाकून घ्यायची। आता तुम्ही म्हणत असाल की ताई तुम्ही एवढी छोटीशी वात का घेताय, तर मी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी घेत आहे। तर ज्या दिवशी मी घटस्थापना करेल त्या दिवशी मी मोठ्या वातीचा वापर करेल। आज मी फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रतिकृती दाखवत आहे की कसं लावायचं। तर तुम्ही अगदीच अशी छोटीशी वात नका घेऊ, मोठी वात तुम्ही घ्या घेताना। तर अशा पद्धतीने आपण वात लावून घ्यायची। आणि दिवा केव्हा लावायचा, आता बरेच जण विचारतील, तर दिवा लावण्याचा मुहूर्ताचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल। हा व्हिडिओ आल्यानंतर लगेचच तो व्हिडिओ येईल, तर त्याची लिंक सुद्धा मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, किंवा मग तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला लिंक नक्कीच मिळून जाईल। अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही तूप घेत आहात तर घेताना तूप जे आहे ते पातळ करून घ्या, कारण घट्ट तूप आपण घेतो आणि दिवा गच्च पूर्ण भरतो, मग त्यामुळे काय होतं, ते तूप जे आहे ते दिव्यातनं बाहेर येतं। आता दिव्यामध्ये तेल भरून घेतल्यानंतर किंवा तूप भरून घेतल्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे। तर दीप प्रज्वलन करण्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प म्हणजे हातात पाणी घेऊन त्याच्यात अक्षता, हळदी, कुंकू आणि फूल घ्यायचं आणि आपल्या ज्या काही मनातील इच्छा असतील तर त्या इच्छापूर्तीसाठी आपण त्या इच्छा देवी आईकडे बोलून दाखवायच्या आणि ते पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडायचं आणि त्याच्यानंतर आता आपण दीप प्रज्वलन करूया। तर दीप प्रज्वलन करण्याआधी मी दिव्याची पूजा करून घेत आहे। तर दिव्याची जी पूजा आहे ती आपल्याला पंचोपचाररित्या करायची आहे। पंचोपचार म्हणजे तुम्हाला माहीत असेल, हळद, कुंकू, अक्षता, धूप आणि दीप ओवाळून घ्यायचा। त्याच्यानंतर फुलं अर्पण करायची दिव्याला आणि मग अशा प्रकारे पुढील मंत्र म्हणायचा आणि दीप प्रज्वलित करायचा। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। मंत्र परत एकदा सांगते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। अशा प्रकारचा साधा सोपा मंत्र आहे जो आपल्याला अखंड दीप प्रज्वलित करताना म्हणायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला अखंड दीप लावायचा आहे। तर अगदी अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला अखंड दीप प्रज्वलित करण्याची सेवा करायची आहे। अखंड दीप प्रज्वलित करणं खूप शुभ आहे। तेलाचा तुपाचा दिवा आपल्या घरात जितका वेळ जळतो तितकंच आपल्या घरात एक प्रकाशाची उन्नती निर्माण होते, प्रकाशाचा ऊर्जेचा एक सकारात्मक स्रोत आपल्या घरात कायमस्वरूपी असतो। तर त्याच्यामुळे अखंड दीप तुम्ही या नवरात्रोत्सवात आवर्जून प्रज्वलित करा, ज्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील। आता दीप प्रज्वलित करताना जो मंत्र म्हणायचा आहे, जो मी मंत्र तुम्हाला सांगितला, तो मंत्र जर तुम्हाला व्हिडिओमधनं आता जर नाही बघता आला किंवा नाही पाठ झाला तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही मंत्र वाचू शकता, किंवा सरळ सोपं तुम्ही नवार्ण मंत्राचा जाप करत करत दिवा प्रज्वलित करू शकता। नवार्ण मंत्र म्हणजे आपला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे। तर तुम्ही सुद्धा आवर्जून नवरात्रीत ही सेवा करायला विसरू नका।
दीप प्रज्वलन करताना एक महत्त्वाची गोष्ट माझ्याकडनं सांगायची राहिली. आता आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू शकतो असं मी सांगितलं. जर तुम्ही तेलाचा दिवा लावताय तर तो तुम्ही देवांच्या डाव्या बाजूला लावायचा आणि जर तुम्ही तुपाचा दिवा लावताय तर तो तुम्ही उजव्या बाजूला लावायचा. घटस्थापना केली असेल तर घटस्थापनेच्या उजव्या बाजूला, किंवा तुपाचा असेल तर तेलाचा असेल तर घटस्थापनेच्या डाव्या बाजूला, किंवा देवघरासमोर लावत असाल तर तेलाचा दिवा डाव्या बाजूला आणि हा दिवा तुपाचा दिवा उजव्या बाजूला, अशा पद्धतीने लावायचा. आणि दिव्याची जी दिशा आहे, आता गोल दिवा असेल असा तर तो तुम्ही साध्या पद्धतीने उजव्या डाव्या बाजूला जशा पद्धतीने तुम्ही लावताय तसा लावायचा. किंवा जर तुम्ही अशा पद्धतीचा दिवा लावता, तर याला टोक आहे आणि याची जी ज्योत आहे ती अशा प्रकारे असेल, तर याचं जे ज्योतीचं तोंड आहे ते पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करून लावा, उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडून करून लावायचं नाही. आणि जर गोल दिवा वापरताय तर त्याची वात ही जी आहे उंच आणि सरळ तेवणारी असते, तर तो तुम्ही सरळ लावायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला अखंड दीप प्रज्वलनाची सेवा करायची आहे. तुम्ही सुद्धा या शारदीय नवरात्रोत्सवात तुम्हाला जमेल तितकी, शक्य होईल तितकी सेवा करा आपल्या चांगल्यासाठी. तर त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. जर तुम्हाला अजून काही शंका असतील या व्हिडिओ बाबतीत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.